या पद्धतीचं काम आम्ही राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना केलं। म्हणजे अरे बाबा, जर एखादा मोठा प्रकल्प घ्यायचा, आता अटल सेतू झाला, आता अटल सेतू आम्ही तर बांधणार नाही, त्याच्यामध्ये टेंडर तर काढावं लागेल, कॉन्ट्रॅक्टर असते त्या ठिकाणी घेणार। आता कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये जे मध्ये कामं झाली, कॉन्ट्रॅक्टरच कामं करतात। एक बघा, ते काम पारदर्शकपणे दिलेलं आहे, व्यवस्थितपणे केलेलं आहे का नाही हे आपण बघायचं। कारण नसताना यांच्या मनामध्ये अशा का भावना येतात मला तर काही कळलेलं नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या कारखानदारांना, साखर कारखानदार आहे त्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करतं, मात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी कुणाची कर्जमाफी केली? एक मिनिट, कुठल्या सांग ना, कुठल्या साखर कारखान्यात? अहो मला नाव तर सांगा। अहो एक मिनिट, अजिबात एकाही साखर कारखाना ऐका तरी बाबा, एकाही सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी केलेली नाही। ते आर्थिक अडचणीत आल्यानंतर एनसीडीसीने आर्थिक अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता आपण एनसीडीसीची जी योजना आहे कमी व्याजाची, ती देशाला लागू आहे। देशाला लागू असणाऱ्या योजनेचा फायदा आपण सहकारी साखर कारखान्याला करून घेतो, त्याच्यामध्ये चुकीचं काय? त्याच्यामध्ये ते बरोबरच आहे। एक मिनिट, आम्ही त्याच्यापासून बाहेर गेलेलोच नाही। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही ह्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याही रस्त्याने आम्ही विचार करतोय। आमचं चाललेलं काम आहे। आज आम्ही सध्या 1,500 रुपये गृहीत धरून त्या योजनेला लागणाऱ्या निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। अजिबात नाही, तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही। एआयच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांचा खर्च कमी व्हावा, त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा, त्यांचं खताचा खर्च कमी व्हावा, पाण्याचा खर्च कमी व्हावा, याकरता एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण आम्ही शेतकऱ्यांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे। 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद खास या कामाच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आम्हाला अनुभव आहे, जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच इतर शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। उलट ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले, त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले। जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते ह्या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे। पश्चिमेकडे पडणारं पावसाचं पाणी समुद्राकडे जाणारं हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला, आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल, नगर जिल्ह्याला कसं देता येईल, हा प्रयत्न आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे। आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा, तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे। कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर अजिबात केलेली नाही। का प्रत्येकाचा वेगवेगळ्यांचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं। आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं, वीज माफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं, महिलांना 1500 रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं। नवीन एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये ह्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त, मी पुन्हा सांगतो, तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे आणि संतुलित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली असून मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणाच करण्यात आलेली नाही। या योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय आणि त्यासाठी